हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूपच माझ्यासाठी स्पेशल आणि महत्त्वाचा आहे. तर चला, इकडे का महत्त्वाचा आहे पुढे जाऊन तुम्हाला समजणारच आहे. पण बघू शकता, अरे बाप रे, पड रे पाण्या करत लोकांनी इतके रील्स बनवले. आता इकडे आमच्याकडे पाणी हे थांबायचं नावच घेत नाहीत. कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर चला, ब्लॉग का स्पेशल आहे इकडे बघू शकता. आता इकडे डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. लाईट ये जा करत होती तरी सुद्धा पावसाळ्याचे दिवस म्हणत लाईट तर जाणारच. तर चला, मी इकडे स्वराच्या स्कूलमधून येताना हा केक घेऊन आले होते. स्वराला घेऊन येताना दुपारी. तर इकडे स्वरानं आणि मी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे आता आमच्या बड्डे बॉयचं आगमन झालेलं आहे. 9 वाजता आले ते. कारण ऑफिसमध्ये पण त्यांच्या तिकडे कार्यक्रम होता. तर लाईट थोडा कमी करून ठेवला होता. आणखीन इकडे मी बुके आणला होता आणि इकडे ब्लास्ट करायचा होता, तो पण मी घेऊन आले होते. पण अरे बापरे, ब्लास्टचा प्लॅन तर फूट झालेला आहे. कारण हे दरवेळेला बरेच व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे, जिथं ज्याला ब्लास्ट व्हायचं असतं ना, तो होतच नाही. तर इकडे पहिला प्लॅन फूस झाल्यानंतर चला असू दे म्हटलं, इकडे त्यांची मी बॅग घेतली आणि इकडे आता बुके देणार आहे. तर अक्षरशः 9 वाजले, पाऊस खूप जोरात होता बघू शकता. अरे बापरे, लाईटच गेली. दुसरा जो प्लॅन होता तो फूस झालेला आहे. पण चार्जिंगचा बल्ब असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही. तरीसुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवला, कारण सेलिब्रेशन तर मला करायचंच होतं आणि सरप्राईज पण त्यांना हे अशा प्रकारे द्यायचं होतं. त्यामुळे चला, इकडे आमचं चालू झालेलं आता बड्डे सेलिब्रेशन. सरप्राईज त्यांना खूप आवडलं. इकडे आदू त्यांच्यासाठी बलून घेऊन थांबली होती. तर बघू शकता, घड्यामध्ये पण 9:15 झालेले आहेत. एवढा लेट झाला होता पावसामुळे. ऑफिसवरून खूपच लेट आले. तर चला, छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं मी. आणखीन स्वरान पण छान त्यांच्यासाठी अशी फुलं बनवली होती. कलरफुलच्या कागदापासून मस्त फुलं बनवली होती. थोडं कंटाळून पण आले होते. लांबून खूप ऑफिसचं अंतर वगैरे, खूप लांबचा प्रवास असल्यामुळे. तर हे सरप्राईज बघितल्यानंतर एकदम त्यांचा मूड फ्रेश झाला. तर चला, छान असं मी पहिल्यांदाच त्यांना असं सरप्राईज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, छोटासा सरप्राईज. कारण दरवेळेला म्हणलं आपणच किती त्यांच्याकडून गिफ्ट्स घ्यायचे, सरप्राईज म्हणजे आपण अपेक्षा करायच्या, आपणही छानपैकी असं काहीतरी प्लॅन करू. तर अचानक सुचलं आणि केलं. तर लाईटची वाट बघत बसलेलो आहोत इकडे. लाईट पाहिजे, त्यानंतरच व्हिडिओ क्लिअर येणार. हे आता चार्जिंगच्या बल्बवरती असे व्हिडिओ येत होते, म्हणून थोडा वेळ थांबलो आणि लाईटची वाट बघत बसलो होतो. तर बरं झालं, लाईट पण आली थोड्या वेळातच. मग इकडे मी ऑप्शन करून घेतलं छान असं. तर मग असंच प्लॅनिंग केलं छान. केक आणला होता आणि त्यांनी ऑफिसवरून येताना छान असा केक आणला होता. त्यांना माहीतच म्हणजे असं वाटलं देखील नव्हतं की मी केक वगैरे काहीतरी घेऊन येईन आणि असा घरी प्लॅन होईल. कारण दरवेळेला तेच, आपल्या पण बड्डेला तेच केक आणतात, आमच्या मुलींच्या पण, माझ्या पण. तर माझा छोटासाच केक होता, पण ते मी आणलाय म्हटल्यानंतर खूपच स्पेशल होता. तर चला, इकडे औषण करून घ्यायचं. लाईट आल्यानंतर बघू शकता व्हिडिओ किती छान दिसत आहे. तर मग कसं वाटलं माझं हे छोटंसं सरप्राईज. तर आज या मिस्टरांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुमच्याशी म्हणजे थोडंसं असं काहीतरी मोटिवेशनल तुम्हाला मिळेल असं काहीतरी शेअर करायचं म्हणते. नवरा बायकोंचं आपलं जे नातं असतं त्याबद्दल. मग नवरा बायकोंचं नातं म्हणजे काय, तर जगातलं सगळ्यात सुंदर असं नातं हे नवरा बायकोंचं असतं. फक्त हे एका दिवसाच्या सरप्राईजने किंवा महागड्या गिफ्टनी टिकत नाही. तर या नात्यात खरा पाया असतो तो एकमेकांचा आदर करायचा आणि विश्वास आणि संवाद. ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या असतील नात्यामध्ये, तर हे नातं कोणीही तोडू शकत नाही. तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते तुटणार नाही, असं मजबूत बनतं. तर बघू शकताय, एक पूर्ण नात्यामध्ये आग असेल तर दुसऱ्यानं पाणी झालंच पाहिजे. आणि आमच्यावरून तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कोण आग असेल आणि कोण पाणी असेल. कारण आग पूर्ण भडकल्यानंतर, ते पाणी टाकल्यानंतरच ती विझते. तर नात्यामध्ये तसंच पाहिजे. पण दोघांनीही बॅलन्स केला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती बायको एखाद्या वेळेला चिडली असेल तर नवऱ्याने शांतपणे समजावून घेतलं पाहिजे. नवरा चिडला असेल तर बायकोने समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आग आणि पाण्याचं तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. तर चला, बऱ्याचदा काय होतं, लग्नानंतर काही वर्षांनी आपण रोजच्या जबाबदाऱ्या, कामाच्या बाबतीत इतके अडकतो की एकमेकांसाठी खूप वेळ कमी द्यायला लागतो. तर मग त्याचा आपल्या नात्यावरती परिणाम होतो.
आणखीन मग आपण आपल्या पार्टनरला, माझं मत आहे, एवढ्या महागड्या वस्तू किंवा सरप्राईज ते दिलेच पाहिजे, पण त्याच्याबरोबर वेळही दिला पाहिजे. तर अशी आमची हॅपी फॅमिली. आता इकडे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे मस्त असं खूप छान. दोघांनीही केक आणलेले, कटिंग केलेले आहेत. तर थोडंसं याच्यातून मी मोटिवेशन पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. सेलिब्रेशन काय हे मी जे केलेले ते सगळेच करतात अशा प्रकारे. सगळ्यांना एकमेकांना सरप्राईज द्यायला आवडतातच, तसं मलाही आवडलं. तर चला, लग्नाच्या 12 वर्षाच्या अनुभवावरून नातं कसं असावं तर मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. हे कोणी मला शिकवलं नाही. आयुष्यात येणारे चढ उतार, अडचणी यावरूनच थोडं मला अनुभव आलेला आहे. ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर नातं कसं असावं तर तिथे एकमेकांना, नवरा बायको असतो आपण, तर एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. आहे तसे स्वभाव स्वीकारायचे. तर मी एवढी बिनधास्त राहते आणि हे एवढे शांत वगैरे आहेत. ह्यांना असं फॉर्मल रेग्युलर राहायला आवडतं, पण मला सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी करायला आवडतात. त्यांनी आजपर्यंत माझ्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हटलेलं नाही आहे किंवा मला अडवलेलं सुद्धा नाही आहे. त्यामुळे आपण नवरा बायको जसे आहोत तसं स्वीकारायचा प्रयत्न केला तरच नातं खूप छान फुलतं. महत्त्वाचं हा पॉईंट तुम्ही नोट करून ठेवू शकताय की जसे आहोत तसं स्वीकारायचं. असंच राहा, तू तसंच राहा, आपणही त्यांना शिकवायला जायचं नाही किंवा त्यांनी आपल्याला शिकवलं नाही पाहिजे. आपण आपल्या सगळ्या लिमिट ठेवून राहिलं पाहिजे. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. केक इतका छान आणला होता ना त्याने, तुम्हाला सांगायचं. मी इकडे दाखवणार आहे तुम्हाला केक. हा आईस केक होता, बघू शकताय. फुल ड्रायफ्रुट्स होते, जबरदस्त. माझा केक त्याच्या पुढे काहीच नव्हता. मी कॅरेमल चा आणला होता फ्लेवर, आणि हा बघू शकता पूर्ण ड्रायफ्रुट्स. आणि हा मी कॅरेमल आणला होता, पण चवीला एक नंबर होता. मी पहिल्यांदाच ट्राय केला हा कॅरेमल. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर मी हा पाव किलोचा आणला होता आणि हा बहुतेक अर्धाचा असणार. वरती क्रीम, मध्ये आईस्क्रीम आणि खाली केक. काय क्वालिटी होतं, क्वालिटी केक होता. पहिल्यांदाच खाल्ला मी. तुम्ही नक्की तुमच्या घरी कोणाचे बड्डे असेल तर नक्की हा केक ट्राय करू शकताय. आईस्क्रीम केक. तर चला, इकडे छान सेलिब्रेशन तुम्हाला थोडंसं मोटिवेशन करून झाल्यानंतर याच्यातूनच आमच्या ह्या छान अशा सेलिब्रेशनमधून इकडे बड्डे बॉयकडून पार्टी घेणं तर बनतंच. पार्टी तो बनती है. तर मस्त असा पाऊस जोरात. इकडे छान. आता आम्ही बाहेर पडलेलो जेवायला. हॉटेल खूप सर्च करून ठेवली होती, पण लेट पण खूप झाला होता. अक्षरशः सेलिब्रेट करायला आम्हाला 9:45 वाजले. त्यानंतर हॉटेल पण लवकर बंद होतात. 11ला ऑलमोस्ट लाईट जाते, हॉटेलमधली बंद करतात. तर जवळच असणार इकडे जवळपास, पण ते हॉटेल आम्ही बऱ्याच वेळा गेलो, पण तिथलं वेटिंग बघून आम्ही तिथून दारातूनच हॉटेलच्या बाहेर आलो होतो. तर फायनली म्हटलं आता आज काही झालं तरी हे हॉटेलला जायचं. तर हॉटेल मनोरा, युनिव्हर्सिटी रोड, हॉकी स्टेडियमच्या रोडपासून पुढे गेलं ना युनिव्हर्सिटी रोडला, खूप फेमस हॉटेल आहे. म्हणजे लग्नाचा हॉलच आहे, पण हॉटेल पण आहे, 2 in 1 असा आहे. तर इकडे पोचलो तर अरे बाप रे बाप, म्हटलं पावसाळा आहे, काय गर्दी नसणार, पण हॉटेलमध्ये फुल गर्दी. पण एवढं काही वेटिंग करायला लागलं नाही, कारण हॉटेलचा एरिया खूप मोठा होता. तर चला, इकडे स्वराने आणि मिस्टरांनी ह्यांच्या आवडीचं काहीतरी हे छान ड्रिंक मागवलं होतं मस्त असं. ते मी थोडंसं ट्राय केलं, कारण मला थंडीच्या दिवसात असं हे थंड वगैरे पहिला आवडत नाही, पण टेस्ट बघूया म्हटलं. तर होतं बऱ्यापैकी छान असं, पण मला त्यांची चॉईस होती, त्यामुळे ते चला त्यांच्यासाठी मागवलं. तुम्ही थोडं ट्राय केलं. नंतर इकडे आम्ही मस्तपैकी मागवला स्टार्टरमध्ये आम्ही तिरंगा कबाब मागवलेला आहे. इकडे बघू शकता, ऑरेंजमधला व्हाईट आणि इकडे ग्रीन कबाबची डिश होती. एक नंबर क्वालिटी स्टार्टर. तर आम्ही दरवेळेला तिथे म्हणजे जिकडे जायला तिकडे ट्राय करतो जेवण येईपर्यंत. मस्त असा तिरंगा कबाब इकडे मागवलेला आहे. सगळ्यांना 4 जणांना पुरेल असा. तर ते ग्रीन आणि रेड होतं ते एक नंबर क्वालिटी होतं, पण मधलं व्हाईट जे होतं ते मुलींना काही आवडलंच नाही. थोडं क्रीममध्ये बनवलं होतं ते, म्हणजे असं थोडं गोड असं, म्हणजे थोडी त्याला गोडसर चव होती. त्यामुळे इकडे आम्हाला चमचमीत खायची सवय आहे, त्यामुळे ते गोड पदार्थ काय बरे वाटत नाहीत आम्हाला नॉनव्हेजमध्ये. तर इकडे आता आम्ही आमचं स्टार्टर खाऊन झालेलं आहे. आणि हॉटेल मनोरामधली एक लेटेस्ट आत्ता त्यांची आलेली डिश इकडे आम्ही मागवलेली आहे. डिशचं नाव लक्षात ठेवा, चंपारम. म्हणजे ॲक्च्युली मी लक्षात ठेवलेलं आहे, पण तिथं गेल्यानंतर ते वेटर सांगतील. आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेलो की तिथलं नवीन काय किंवा स्पेशल काय असं विचारून त्याच डिश आम्ही ऑर्डर करत असतो. तर हे हॉटेल चंपारम, काय क्वालिटी होतं. हे नवीनच लॉन्च झालेली डिश आहे त्यांच्या इथे. तर ही अशी मातीच्या
डिशमधून गरमागरम अशी बनवून आणली होती आणि एक नंबर त्यात काजू बदाम आणि चिकनचे मस्त मोठे मोठे पीस, आणखीन अख्खा टोमॅटो, अख्खा लसूण असा होता. ह्यांनी घेतला होता कुलचा, घेतला होता स्वराने, घेतली होती बटर रोटी. तर चला इकडे आता पार्टी तो स्टार्ट झालेली आहे आमची मस्त अशी. पावसाळा आणि मस्त असं नॉनव्हेज आणि त्यात आणि वेगळी डिश. तर आजूसाठी चपाती तिला आवडते म्हणून, आणि मी इकडे घेतली होती प्लेन रोटी. सगळ्यांच्या चॉईसप्रमाणे सगळ्यांनी इकडे रोटीतले प्रकार घेतलेले आहेत. इकडे स्वरा मिरची खाण्याचा ट्राय करत आहे. तर जबरदस्त. तुम्ही नक्की हॉटेल मनोराला गेला ना, ही नवीनच एक 8 दिवसापूर्वी त्यांच्याकडे डिश लॉन्च झालेली आहे, चिकन चंपारम. तर हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला खूप हसायला येत होतं, पण डिश खाऊन एक नंबर वाटलं हं. तर चला फायनली इकडे 11 वाजून गेले होते, हॉटेलच्या लाईट्स बंद झाल्या होत्या, त्यामुळे फोटोज वगैरे ह्या पावसामुळे तर काही जास्त काढायला मिळालं नाही हॉटेलमध्ये. तर चला, तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला, हे माझं छोटंसं सरप्राईज कसं वाटलं, नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये अशा छान छान मोटिवेशनल थोड्या गोष्टी घेऊन. सो थँक्यू फॉर वॉचिंग.